हरे कृष्णा. नमस्कार, मी नीलाक्षी आणि तुम्ही पाहतात एशिया भूमी. मंडळी, ओडिशा जगन्नाथपुरीची रथयात्रा जगप्रसिद्ध आहे. आज इथे बँकॉक मध्ये सुद्धा त्याच धर्तीवर आधारित रथयात्रेचं आयोजन करण्यात आलेलं आहे. इथलं सर्वात प्राचीन विष्णू मंदिर, तिथून या रथयात्रेची सुरुवात होणार आहे. मी तर आज खूप उत्सुक आहे या रथयात्रेमध्ये सहभागी होण्यासाठी आणि त्यामुळे मी आता तिथेच निघालेले आहे. तर मंडळी, कृष्णनामात रंगून जाण्यासाठी तुम्ही देखील माझ्यासोबत येताय ना? विष्णू मंदिरामध्ये मी येऊन पोहोचलेले आहे आणि इथे प्रवेशद्वाराजवळच येणाऱ्या प्रत्येक भाविकाच्या कपाळामध्ये गंध लावण्यात येत आहे. चला, मी देखील गंध लावून घेते. विष्णू मंदिराच्या आवारामध्ये ह्या रथाची सजावट किती सुंदर केलेली आहे बघा. पूर्णतः फुलांनी असा सजवलेला हा रथ आहे आणि याच रथातून भगवान जगन्नाथ, त्यांचे मोठे बंधू भगवान बलराम आणि त्यांची बहीण सुभद्रा यांची मिरवणूक निघणार आहे. आणि ह्याच रथयात्रेचा आनंद घेण्यासाठी भाविकसुद्धा लांब लांबून किती मोठ्या प्रमाणावर इथे आलेले आहेत पहा. मला इथे पोहोचायला ना 1.5 तासापेक्षा जास्ती वेळ लागला. पण इथे आल्यानंतर मला काही भाविकांशी बोलल्यानंतर समजलं की त्याहीपेक्षा लांब लांबून लोक इथे या रथयात्रेत सहभागी होण्यासाठी म्हणून आलेले आहेत. आणि इथे जेवढे भाविक आलेले आहेत त्या सर्वांसाठी भगवान जगन्नाथांच्या महाप्रसादाचं खास आयोजन करण्यात आलेलं आहे. आणि सर्व भाविक आता अगदी भक्तीने या महाप्रसादाचं सेवन करत आहेत. बाहेर खूप जास्ती उष्णता आहे, त्यामुळे थंडगार उसाचा रस देखील आपण इथे घेऊ शकतो. चला, आता आपण विष्णू मंदिरामध्ये जाऊन दर्शन घेऊया. इसवी सन 1920 मध्ये स्थापन झालेलं हे मंदिर, म्हणजे बघा 100 वर्षाहूनही अधिक वर्ष होऊन गेलेत. म्हणजे हे जे प्राचीन मंदिर आहे ते थायलंडमधल्या सर्वात जुन्या हिंदू मंदिरांपैकी एक आहे. भगवान श्री विष्णू आणि लक्ष्मी मातेचा आशीर्वाद घेऊया. राधे कृष्ण. राधाकृष्णाला नमस्कार करूया आणि भगवान बुद्धांना वंदन करूया. श्री प्रभू रामचंद्र, सीता माता आणि हनुमान दादांना नमस्कार करूया आणि रिद्धी सिद्धी समवेत बाप्पाचा आशीर्वाद घेऊया. आता आरती सुरू होतीये, चला आरतीचा आनंद घेऊया. आज का हमारा दिवस हरे राम हरे कृष्णा के परिवार की तरफ से रखा गया है। भारत के लिए जोरदार तालियों से स्वागत है। भगवान का खरं तर इतकं छान वाटते ना इथे, इतकं प्रसन्न वाटतंय की इथून बाहेर उठून जाऊच नये असं वाटतंय. पण आता प्रसाद घेऊन बाहेर जायचं आहे, कारण आता थोड्याच वेळात रथयात्रेला सुरुवात होणार आहे.
अजिबातच विश्वास बसत नाही की हे सगळं थायलंडमध्ये होते आहे. या रथयात्रेमध्ये चालणं, हा रथ ओढणं हे सगळं पुण्याचं काम मानलं जातं आणि त्याचसाठी लांब लांबून आज भाविक इथे एकत्र आलेले आहेत. बँकॉक शहरामध्ये या रथयात्रेचं नियोजन इस्कॉन मंदिरातर्फे केलं जातं आणि हे वर्ष या रथयात्रेचं 27वं वर्ष आहे. आता हा जो रथ विष्णू मंदिरातून निघालेला आहे तो पुढे 7 ते 7.5 किलोमीटर इतक्या दूरपर्यंत जाणार आहे. गेल्या वर्षी हा जो रथ होता तो विष्णू मंदिरातून निघून आणि बँकॉक शहरातच एक प्रदक्षिणा घालून पुन्हा विष्णू मंदिरात आणण्यात आला होता, पण ह्या वर्षी त्यांनी कार्यक्रमात थोडासा बदल केलेला आहे. या रथयात्रेमध्ये केवळ तरुणच नाही तर अनेक ज्येष्ठ नागरिक सुद्धा उत्साहाने या रथयात्रेत सहभागी झालेले आहेत. Ram 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 Hare 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 Krishna 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 Hare 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 Ram 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 Hare 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 Krishna 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 Hare 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 Ram 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 Hare 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 Krishna Hare Krishna. मेन रोडवरून जाताना रस्त्यामध्ये नागरिक उभं राहून रथाचं दर्शन घेतात. तसेच सर्व वाहनांना थांबवून आणि प्रथम रथाला वाट करून दिली जाते. मंडळी, जिथे भक्तीची साध असते ना तिथे भगवंताचा वास असतो. हरे रामा हरे कृष्णा या शब्दांनी सारा आसमंत व्यापून टाकला आहे. ही रथयात्रा कशी वाटली? तुमची प्रतिक्रिया माझ्यापर्यंत नक्की पाठवा. ही सकारात्मक ऊर्जा जर तुमच्यापर्यंत पोहोचली असेल तर व्हिडिओला नक्की एक लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा. जय जगन्नाथ. हरे कृष्णा.